देवी लक्ष्मीचा निवास नेहमी आपल्या घरात असावा अशी प्रत्येकीचीच इच्छा असते। माता लक्ष्मीचा नेहमी अखंड वरदहस्त आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर असावा ही आपली सर्वांचीच मनोकामना असते। परंतु काही वेळेस काही कारणांमुळे माता लक्ष्मी ही नाराज होते आणि घरातून निघून जाते। त्यावेळी अशा परिस्थितीत त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी ही वाढत असते। अशा वेळी सर्वांचीच इच्छा असते की माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात असावा, घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता ही नसावी। नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते। श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा किंवा स्थापना आपण घरामध्ये कशी करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी गुरुपुष्पामृत योग येत आहे। गुरुपुष्पामृत योग शुभ काल उत्तर रात्री 1:03 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7:12 तो असेल। तर या शुभ दिनी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना नक्कीच करू शकता। ज्या घरामध्ये महालक्ष्मीचे मानले जाणारे श्रीयंत्र स्थापन केले जाते त्या घरात देवी लक्ष्मीचा नेहमी वास असतो। धनलक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी श्रीयंत्राची स्थापना सर्वाधिक लाभकारक असते। श्रीयंत्राची घरात स्थापना केल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो। यामुळे बऱ्याच घरांमध्ये श्रीयंत्राची स्थापनाही केली जाते, तसेच पूजाही केली जाते। श्रीयंत्राची पूजा विधिवत केल्यास सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य हे प्राप्त होत असते। श्रीयंत्र स्थापन करण्याचे काही नियमही आहेत। या नियमांचे पालन केले तर खूपच चांगले परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात। योग्य नियम पालन केल्यामुळेच पूजेचे योग्य फळ आपल्याला प्राप्त होते। तर या विधीचे काही नियमही आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर श्रीयंत्र कसे असावे, तर कोणतेही यंत्र अंक, चिन्ह, आकार कोरून बनवले जाते। कोणत्याही प्रकारच्या यंत्राचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी ते योग्य प्रकारे बनवणे तेवढंच आवश्यक असतं। जर तुम्ही घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणार असाल तर श्रीयंत्र बरोबर आहे की नाही हे नीट तपासून पहा। चुकीच्या श्रीयंत्राची पूजा केल्याने कोणतेही लाभ प्राप्त होत नाहीत। देवी लक्ष्मी या स्वतः धनाची देवी आहेत। त्यांना धन अर्पण न करता निर्मळ भक्ती अर्पण केल्याने ती नक्कीच प्रसन्न होते। तर श्रीयंत्राची घरात स्थापना केल्यानंतर घरात शांतता, सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्यासाठी श्रीयंत्रामध्ये ही शक्ती असते। ती योग्य व सिद्ध ब्राह्मणाकडून किंवा तंत्र तज्ञांकडून ते आपण खरेदी करावे। गुरुवारी गुरुपुष्पामृत नक्षत्र आले की गुरुपुष्पामृत योग येतो। सर्वाधिक शुभ समजला जाणारा हा गुरुपुष्पामृत योगाचा दिवस असतो। या दिवशी श्रीयंत्राची खरेदी व स्थापना आपण नक्कीच करू शकतो। त्याचबरोबर सुवर्ण खरेदी आपण करावी। तर आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन कार्याची सुरुवात, जसं की व्यापाराची सुरुवात असो, हातातील कामे पूर्ण करणे किंवा बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करणे, अशी कामे आपण करू शकतो। त्याचबरोबर या दिवशी देवघरातील वस्तूंची खरेदी आपण आवर्जून करावी। तर श्रीयंत्राची देवघरात स्थापना करण्याआधी त्यावर अभिषेक करणे खूपच महत्त्वाचे असते। तो कसा करावा तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रथम थोड्या अक्षता ठेवून हळदी कुंकू व्हावे व त्यावर दिवा प्रज्वलित करून घ्यावा। दिव्याची आपण पूजा करून घ्यावी। दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करावे। तर घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केल्यावर त्याची नियमित पूजा केल्यास लक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होते। तर श्रीयंत्राची स्थापना करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे। सर्वात प्रथम नित्यनेमाची कामे आटोपून मुख्य दरवाजावर गुरुपुष्पामृत योग असल्या कारणाने छान अशी पूजा सजावट आपण करावी। उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे। दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावावे। छान सुंदर रांगोळी काढून मुख्य दरवाजा आपण लक्ष्मीच्या आगमनासाठी सजवावा। माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे। तर घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना ही नेहमी लोभाच्या भावनेने नाही तर सुखशांतीच्या भावनेने करावी। इथे चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्यावा। त्यावर एका ताम्हणात आपण श्रीयंत्र ठेवावे। त्याखाली थोड्या अक्षताही आपण ठेवणार आहोत। श्रीयंत्रावर अभिषेक
करताना प्रथम पळीच्या साहाय्याने श्रीयंत्रावर जलाभिषेक करणार आहोत. तसंच श्रीयंत्राच्या स्थापनेचा मुहूर्त सांगायचा झाला तर श्रेष्ठ मुहूर्त हा गुरुपुष्पामृत योग, रविपुष्य योग, नवरात्री, धनत्रयोदशी, दीपावली, अक्षय तृतीया, शिवरात्री या कोणत्याही श्रेष्ठ दिवशी आपण श्रीयंत्राची स्थापनाही करू शकतो. श्रीयंत्राची स्थापना अत्यंत सोपी आहे. अभिषेक करताना लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणावा. श्रीयंत्राची स्थापना करताना 108 वेळा लक्ष्मी बीजमंत्र बोलावा. ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जप हा अत्यंत प्रभावी मानला गेलेला आहे व सर्वाधिक लाभदायकही मानला गेलेला आहे. पंचामृताने अभिषेक केल्यावर परत श्रीयंत्र स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यावा. त्यानंतर हळदी कुंकू मिश्रित पाण्याचाही आपण अभिषेक करणार आहोत. श्रीयंत्र हे सुवर्ण, चांदी, तांबे, अष्टधातू यांनी बनवलेले असते. तसेच स्फटिकाचेही ते असते. अष्टधातूच्या श्रीयंत्राच्या पूजनाने सर्व कार्यात यश व मोक्ष प्राप्तीचीही कामना पूर्ण होते. श्रीयंत्र कधीही शिसे, कास्य, लाकूड, कापड वा भिंतीवर चित्रांकित करू नये. या यंत्राची विधिवत पूजा केल्यावरच ते घरात, दुकानात, ऑफिसमध्ये ठेवावे. श्रीयंत्रामध्ये कोणतीही त्रुटी किंवा हानी घडून आल्यास ते विसर्जित करावे व श्रीयंत्राचे पूजन व स्थापना शास्त्रोक्त पद्धतीने करणे तेवढंच गरजेचं आहे. तर श्रीयंत्राची विधिवत प्राणप्रतिष्ठा व नित्यपूजन केल्याने शास्त्रोक्त फळेही आपल्याला मिळत असतात. श्रीयंत्राची देवघरात प्राणप्रतिष्ठा केल्यावर यंत्राची रोज पूजा अर्चा करण्याची आवश्यकता असते. रोज कमीत कमी दिवा, अगरबत्ती ओवाळणे हे देखील गरजेचे आहे. वेळेची उपलब्धता किंवा आवडीनुसार यंत्राची पूजा, अभिषेक, षोडोपचारे करावा. आराधना, मंत्र जाप, होम, लक्ष्मीबीज मंत्र उपासना असे तुम्ही सेवाही करू शकता, जेणेकरून यंत्राची फळे प्राप्त होतील. श्रीयंत्रामध्ये महाकाली, परब्रह्म, महालक्ष्मी, महासरस्वती, परमविष्णू, परमशिव हे निवास करतात. म्हणून यांची पूजा केल्याने विश्वातील समस्त देवांची पूजा केल्याचे पुण्य लाभते. या प्रकारे अभिषेकानंतर श्रीयंत्र स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. विड्याच्या पानावर श्रीयंत्राची स्थापना करावी. त्यावर थोड्या अक्षदा ठेवाव्यात. मग श्रीयंत्र हे ठेवावे किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये मूठभर अक्षदा ठेवाव्यात व श्रीयंत्र त्यावर तुम्ही ठेवू शकता. त्यावर हळदी कुंकू व्हावे, पुष्प अर्पण करावे. त्यानंतर श्री सूक्त, लक्ष्मी मंत्र, श्री दुर्गा सप्तशती देवीच्या कोणत्याही श्लोकाचा पाठ तुम्ही करू शकता. हा जप तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेने करावा किंवा यूट्यूबवरही लावून अभिषेक केला तरी चालेल. श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करताना मंत्र आवर्जून म्हणावा. ललित सहस्रनाम स्तोत्र पठणही आपण कुंकुमार्जन करताना करू शकतो. अशा प्रकारे कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राभोवती ठेवावी. कारण श्री महालक्ष्मीचे आसन हे कमळ आहे. कमळगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियांपासून बनवलेली असते. त्या कारणाने तुम्ही जर रोज कमळ वाहू शकत असाल, तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते तुम्ही व्हावे. पण कमळगट्ट्याची माळ पण आपण ठेवू शकतो. कारण सर्वांकडेच कमळ हे उपलब्ध असेल असे नाही. त्यामुळे कमळगट्ट्याची माळ न विसरता ठेवावी. अशा प्रकारे श्रीयंत्राची स्थापना झाली. त्यानंतर धूपदीप दाखवावा, देवीची आरती करावी व खिरीचा किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा. श्रीयंत्र स्वामी समर्थांच्या केंद्रातही मिळून जाते. हे सर्व जे श्लोक आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेले, त्याचेही पुस्तक केंद्रामध्ये सहज उपलब्ध असते. ते वाचून तुम्ही कोणत्याही देवतेची पूजाही करू शकता. केंद्रानुसार स्थापना करावायची झाली तर स्वामी समर्थ स्तवन म्हणावे. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणावा. एक माळ गायत्री मंत्र म्हणावा. एकदा अथर्व शीर्ष म्हणावे. श्रीयंत्रावर पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करताना न विसरता श्री सूक्त म्हणावे. पूजा करताना माता लक्ष्मीचे 12 नावेही तुम्ही घेऊ शकता. श्रीयंत्राची देवघरात स्थापना झाल्यावर आपला उजवा हात श्रीयंत्रावर ठेवावा आणि पुढील मंत्र म्हणावा. ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही ओम श्री महालक्ष्मी नमः. मंत्र बोलून झाल्यावर देवीला मनोभावे प्रार्थना करावी की तुझा आशीर्वाद, तुझे वास्तव्य माझ्या घरात नेहमी असू दे. तर श्रीयंत्राचे काही नियमही आहेत.
रोज श्रीयंत्र धुवायचे नाही किंवा अभिषेक घालायचा नाही. पौर्णिमेला तुम्ही अभिषेक करू शकता. शुभ दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्जन हे करू शकता. श्रीसूक्त म्हणत कुंकुमार्जन हे करावे आणि ते कुंकू एका डबीत भरून घरातील सर्वांनी ते रोज लावावे किंवा शुभ कार्यासाठी जाताना ते आपण कपाळावर लावावे. श्रीयंत्रावर ज्या अक्षता ठेवल्या होत्या त्या आपल्या किचनमधील डब्यामध्ये टाकाव्यात. तसेच श्रीयंत्र कधीही आसनाशिवाय ठेवू नये. अक्षतांचं आसन नेहमी ठेवावे. दर पौर्णिमेला श्रीयंत्राची पूजा करावी. रोज श्रीसूक्ताचे पठणही आपण करू शकतो किंवा लक्ष्मीच्या 12 नावांचे उच्चारण केले तरी चालेल. तर अशा प्रकारे श्रीयंत्राची स्थापना गुरुपुष्पामृत योगावर आपण नक्कीच करू शकतो. धनलक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.